नमस्कार मित्र, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांदोपासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता, ज्याच्या अनुसार आता 1 तारखेनंतर प्रचंड घटणार आहे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की 1 तारखेनंतर आता प्रचंड प्रमाणात घटणार आहे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री आणि ज्याच्यामुळे 1 तारखेनंतर सोयाबीनच्या दरात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी। पण जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारता झालाय की 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात का घटणार सोयाबीनची विक्री आणि 1 तारखेनंतर जर प्रचंड प्रमाणात सोयाबीनची विक्री घटली तर मग याचा 1 तारखेनंतर सोयाबीनच्या दरावरती कसा होणार परिणाम, 1 तारखेनंतर सोयाबीनच्या दरात किती येणार याच्यामुळे तेजी। चला तर मग या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तरे। जर आपल्याला सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायचे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, याच्या अनुसार आता 1 तारखेनंतर प्रचंड घटणारे सोयाबीनची विक्री। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारता झालाय की 1 तारखेनंतर प्रचंड प्रमाणात का घटणार सोयाबीनची विक्री आणि 1 तारखेनंतर जर प्रचंड प्रमाणात सोयाबीनची विक्री घटली तर मग 1 तारखेनंतर याचा सोयाबीनच्या दरावरती कसा होऊ शकतो परिणाम। का 1 तारखेनंतर प्रचंड घटणाऱ्या सोयाबीनच्या विक्रीमुळे आपल्या सर्वांना सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येताना दिसू शकते। चला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक उत्तरे। मित्रांनो, आपण सर्वांनी जर सध्या बघितलं तर जो सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्या सर्वांना सध्या दिसतोय तो किती आहे बरं। सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा दर आहे तो 5,000 ते 5,300च्या दरम्यान आहे। जर इथून 3 आठवड्यापूर्वी विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 5,300 ते 5,600च्या दरम्यान दिसत होता। पण त्याच्यानंतर भारत अमेरिका ट्रेड डील या ठिकाणी झाली आणि अफवांचा काहूर माजला आणि सोयाबीनचा भाव हा घसरला आणि सोयाबीनचा बाजारभाव तदनंतर 4700 ते 6500च्या दरम्यान पोहोचला। पण त्याच्यानंतर जी शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग सुरू केली होती ती यथोचित पद्धतीनं बंद केली आणि त्याच्यानंतर सोयाबीनच्या बाजारभावात थोडी सुधारणा दिसून आली आणि भाव आज 5,000 ते 5,300च्या दरम्यान पोहोचलाय। जर 1 मार्च नंतरचा विचार केला तर खरंच 1 मार्च नंतर सोयाबीनची विक्री प्रचंड घटणार आहे का? तर होय मित्रांनो, 1 मार्च नंतर सोयाबीनची विक्री प्रचंड घटणार आहे। याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी झालेलं सोयाबीनचं उत्पादन। यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन हे आपल्याला 95 लाख टनांच्या आसपास स्थिरावताना दिसले। त्याच्यापैकी आतापर्यंत 70 लाख टन सोयाबीनची आवक ही झालेली, मग ती सरकारची खरेदी असू द्या किंवा मोठ्या व्यापाऱ्यांची खरेदी किंवा ऑइल मिल ट्रेडरवाल्यांची खरेदी। म्हणजे सोयाबीन शिल्लक किती? 25 लाख टन। तर हे जे 25 लाख टन सोयाबीन शिल्लक आहे यापैकी सुद्धा 15 ते 16 लाख टन सोयाबीन हे मोठ्या मोठ्या कास्तकार बांधवांकडे आणि जे खेडूत आपण त्या ठिकाणी व्यापारी म्हणतो की जे 10 क्विंटल 20 क्विंटल अशी खरेदी करतात त्यांच्याकडे शिल्लक आहे। म्हणजे फक्त किरकोळ जे माझे शेतकरी मित्र आहेत जे सामान्य आहेत त्यांच्याकडे 7 ते 8 लाख टन सोयाबीन शिल्लक आहे, जे सोयाबीन पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये बऱ्यापैकी मार्केटमध्ये येऊन जाईल। त्याच्यानंतर मग जेव्हा 1 मार्चच्या पलीकडे आपण जाऊ त्यावेळेस जे सोयाबीन शिल्लक असणार आहे ते मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांकडे की जे लवकर सोयाबीन काही विकणार नाहीत।
मोठे व्यापारी, मोठे कास्तकार बांधव तर हे काही सोयाबीनला लवकर सोडणार नाही. याच्यामुळे जी सोयाबीनची आवक आहे ती 50% 1 मार्चनंतर घटताना दिसणार आहे. ही घटणारी जी सोयाबीनची आवक आहे ही सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे. याच्यामुळे आपल्या सर्वांना 1 मार्चनंतर सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप दिसणार आहे. हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला जबरदस्त तेजी प्रदान करणार आहे. ज्या तेजीमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सुरुवातीला 5,500 पार, त्यानंतर 5,600 आणि मार्च महिना संपता 6,000च्या आसपास पोहोचताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे. तर अशा परिस्थितीत आपण सर्वांनी काय करायचं मित्रांनो, तर या ठिकाणी 5,500च्या वर भाव गेला तर भावावर नजर ठेवायची आहे आणि 5,600च्या आसपास सोयाबीनचा दर गेला की तिथून पुढे प्रत्येक टप्प्याटप्प्याने सोयाबीन विकायचे, ज्यामुळे आपल्या सर्वांचा इथं फायदा हा 100% होणार. पण 6,000च्या वर जाईल मी तेव्हा विकेल असा विचार करू नका. प्रत्येक टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचा सौदा हा ठरू शकतो. आता भविष्यात सोयाबीनचा भाव कसा राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्या महिन्यात प्रतिकूळ आपल्या मिळत राहतो इथेच सगळं. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो सर्वांचे आभार.